श्रीमंताची मेन आहे, पण डीजे पुढं. ज्याची आई रोजानं जाते तिचा मुलगा म्हणतो माझ्या आईला साडी घेण्यासाठी मी देशाला प्राण देईल. तिचाच मुलगा सीमेवर आहे, गरीबाचाच मुलगा मिलिटरीत आहे, ज्याचा भाऊ लग्नाला आलाय, ज्याची बहीण लग्नाला आली त्याची मुलं आहे, ज्यांचे कुटीचे फ्लॅट आहे त्यांचं पोर कवा मिलिटरीत आहे. कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे? नाही, त्यांची पोरं गावात आहेत. याला दम दे त्याला दम दे, बँड बंद झाला तर वाजव. अरे ती माती कोणती आहे? काळ्या मातीत ढाली. अशावरून ऐरणीचा देवा तुला देणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे. ही माती कशी मागच्या माईकला इको द्या, सगळ्या चाली फेल जातात. तुम्हाला इको द्या म्हणून तुम्ही सिटीतला येतात. हा झालं की नाही गायकवाड साहेबाचं काम? ओके. आणि ह्या मातीतलं माणसं प्रेम करतात. हरी मुलीला बोलला, पण याला कुठंतरी एक दिवस पश्चाताप आहे. आज तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येईल, तुम्हाला पटणार नाही.
पण उद्या त्याला धोका आहे एवढं ध्यानात ठेवा. पोराने पेन्सिल चोरून आणली, पेन्सिल शाळेतून, आईने त्याच्या गालावरून हात फिरवला देठून. कंपास चोरून आणली, दप्तर चोरून आणलं, त्यानं ब्लेड घेतलं, खिशे कापायला सुरुवात केली, पंप लुटला, त्याला जन्मठेप झाली. आणि त्याच्या आईला जेव्हा भेटायला गेली आई त्याला, तर तो पोऱ्या ढसढसा रडला आणि फक्त म्हणला मला 2 मिनिटं माझ्या आईशी बोलू द्या. त्यानं सांगितलं आई पेन्सिल चोरली तेव्हा जर तू माझ्या 2-4 ठेवून दिल्या असत्या तर आज तुला मी खुनावर जाताना दिसलो नसतो. उद्या सुलावर जायचंय, उद्या सुलावर जायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. माझा मुलगा उद्या सुलावर जाणार आहे म्हणून आई भेटायला गेली. जेलच्या गजातून दोन्ही हात बाहेर काढले आणि त्या पोराने आईच्या गालावरून हात फिरवला तर डोळे ओले लागले. त्याने आईला सांगितलं आई ऐक, उद्या मी सुलावर जाणार आहे. तुझ्या डोळ्यात आज पाणी आलंय. ती आई म्हणते तू सुळावर जाणार आहे म्हणून पाणी आलं नाही, मी एका शुराला जन्म दिला हा माझा आनंद. मुलाने सांगितलं आई उद्या मला जेव्हा सुळावर देतील तेव्हा धड माझं वेगळं करतील, तेव्हा तू माझं प्रेत न्यायला येऊ नको. का? माझ्या वडिलांना पाठव. तू जर आली तर प्रेताजवळ रडशील, माझ्या प्रेताला सुद्धा तुझं रडणं सहन होणार नाही. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. नाव होतं भगतसिंग. ही माती आहे, ही माती. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे लग्नात डीजे पुढं क्वार्टर पिऊन नाचणार रक्त नाही. हे प्राध्यापकाची टिंगल करणार रक्त नाही. हे रक्त कसं एका मिनिटात ऐका. राजे राजे राजा ती माती तुम्ही कानाला लावा. राजा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त टाळी टाळी. हे गोवा खाऊन बोंबलत हिंडणारं रक्त नाही. हे लग्नात नाचणारं रक्त नाही. हे म्हाताऱ्याची टिंगल करणारं रक्त नाही. आई साहेब आधी लग्न कोंडण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे हे 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही. हो, हे खंडान रक्त आहे. हे रक्त कसे ऐका. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या. अरे घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवल आहे. आग लागली चितेला आग. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते तोडी टाकली होती. हे रक्त छत्रपती शिवाजी महाराज की. झालं गायकवाड साहेबांचा कार्यक्रम यशस्वी. जर परत कुणाच्या लग्नात नाचले नालायक हो तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला. कोणाचे 100 रुपये जर घेतले मतदानाचे तर किडे पड.
असं तापत का म्हणून नाही. तुमचं रक्तच गोठलंय महाराज. रक्त असं सळसळून उठलं पाहिजे. आणि जे सीमेवर गेले ना त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं डांबरीवर नका उभं राहत जाऊ. दुसऱ्याच्या चपला उधळून ठेवतो. वाक्य लिहून घ्या. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. आणि कुणाचा तरी मुलगा काळ्या आईत रक्त ओततोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते. मग त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणावं लागेल. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुमको बना दिया गया है. कभी 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 मेरे दिल में ख्याल आता है. ते तिथे म्हणून आपण इथे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं. हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. तुम्ही तिथं नसते तर आम्ही टपरीवर नसतो. अगर तुम न होते. आणि त्यांच्यासाठी म्हणावं लागेल. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का 90 का और लड़की का साथ न छोड़ेंगे. ये दोस्ती. अरे आपण कसे आहे? सुर आम्ही सरदार मावला काय पुन्हाती. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people and for the people. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people and for the people. लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी वागणं याचं नाव धर्म. मग कला पालन धर्माची पालन धर्माची पालन धर्माची पालन मराल तुम्ही किडे. विनोद नाही, स्वाभिमानानं जगायला शिका. जगावं कसं? स्वाभिमानानं. कुणाचे 100 घ्यायचे नाही, कुणाच्या गाडीवर जायचं नाही आणि मतदान केल्याशिवाय राहायचं नाही. आणि हे सगळे नगरसेवक महापौर लोकांना सांगून ठेवतो, शिक्षक लोकांना अजून मतदानाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. अजून लोकांना त्याची किंमत कळली नाही. नगरसेवकाने प्रत्येक वार्डातल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार समजून सांगितला पाहिजे. 100% मतदान होईल तेव्हाच काहीतरी होईल. अजून लोकांना मतदानाची किंमत कळली नाही. तुमचं काय मत आहे?
शिक्षकांना सांगितलं पाहिजे, शिक्षकांना ते हात 4 लोकांना सांगितलं पाहिजे, नगरसेवकाने वार्डात सांगितलं पाहिजे, पुढारी माणसाने, शिक्षकाने, तलाट्याने, ग्रामसेवकने मिळेल त्याला मतदानाचं महत्त्व पेटवून दिलं पाहिजे. तुम्ही मतदान कुणालाही करा, पण लोकशाहीने दिलेला अधिकार बोगस घालू नका. आणि 10च मिनिटाचं काम आहे ना, तुम्ही स्वतःच्या घरातून निघा, पायी पायी जा, कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रामराम घालायचा नाही. खानदान आहेत आपण. योग्य व्यक्तीचं बटन दाबान वजनात घरी या. 5 वर्ष तुम्ही कोणालाही खसकवायला मोकळे. हे तुम्ही 100-50 घेऊन मिळून तुम्ही कांडे होऊन गेले, तुम्हाला काही म्हणताच येईल. अरे महाराष्ट्रातली 2च मुलं सीमेवर गेली तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. पण महाराष्ट्रातले 2 गेले, पण तुमचे 12 दिवसाच्या आत 350 गेले. ही माती आहे. 13व्याच्या आत 13वा नंतर झाला दुसऱ्या दिवशी. तुम्हाला एक माहिती का, भारतच असा देश आहे का त्याला माता शब्द लागतो. आणि भारतामध्ये 4 गोष्टीला माता लागतो. देशाला माता लागतो, गाईला माता लागतो, जमिनीला माता लागतो, ज्ञानेश्वरीला माता. सीमेवर मेलेली काय श्रीमंताची आहेत काय? कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरीत आहे? मिलिटरीत गरीबाचेच. आता श्रीमंताचं मेलं पण डीजे पुढं दानका बसला, बाई वाड्यावर आली. दानका बसला श्री. महेश गायकवाडांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला मंडळ एवढे पथ्य पाळले तर हा जागदी देईन. तुमच्या शक्ती आहे. आता एक खरं सांगा मला, तुम्ही मुळात देवी आहात, पण झालंय काय, दैवत जागृत राहिलं नाही. काय गंमत झाली, प्रत्येक माणसाला कळत न कळत सुप्त अहंकार झालाय. कळत वाजवणाऱ्याला वाजवण्याचा, गाणाऱ्याचा गाणाऱ्याला, मला माझ्या कीर्तनाचा, आणि तो अहंकार ज्ञानाला बाधक ठरलाय. तेवढा अहंकार एकदा बाजूला केला की माणूस देवच झाला. प्रत्येक माणसाला बंगल्याचा अहंकार झालाय, पैशाचा अहंकार झालाय, प्रत्येक माणूस असा आकडून जगायला लागला. भिकारी झाला तो, पण आकडायचंच. भूखे मरेंगे लेकिन आकड़ नहीं छोड़ेंगे.
नम्र जगायचं, नम्र. आणि नम्र जगायचं आणि कष्ट करून जगायचं. आता हे मुली आहेत ना 10वी 12वीच्या, यांना सुट्ट्या लागल्या ना, यांची आवड तपासा. यांना टेलरिंग शिकू द्या, कॉम्प्युटर शिकू द्या, MSc IT करू द्या, कराटे शिकू द्या, परीक्षा देऊ द्या. एक दर्जेदार महिला तयार होऊ द्या ना. यांना चपात्या शिकवा. स्वयंपाक शिकवणं सुद्धा आता कोर्स आहे. बापाच्या बायकोला काय म्हणता रे? बापाच्या बायको टिम म्हणतात